हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार अँड वेलकम माय यूट्यूब फॅमिली. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे रविवारचा आणि वाजलेले आहेत सकाळच्या 8. तर इथे माझी अंघोळ वगैरे झालेली आहे आणि घरामध्ये फक्त मी एकटीच उठले होते. त्यामुळं मग मी ना माझ्यासाठी 1 कप अद्रकचा चहा केला. पण तेवढ्यात वैभवदादा पण उठला. त्यामुळं थोडासा चहा वाढवला आणि दोघांसाठी इथे चहा घेतला. तर 8 वाजल्या होत्या आणि मी माझे घरातले ना कपडे धुवायचं काम केलं होतं. जे शाळेचे कपडे वगैरे होते, वैभवचे आणि साहेबांचे कपडे, तर ते धुतले सगळे आणि त्यानंतर मग अंघोळ वगैरे केली आणि आता आली होती किचनमध्ये. तर भूक लागली होती. मग अगोदर म्हणलं चहा आणि खारी खावं आणि त्यानंतर मग नाश्ता बनवावं. तर संडे असला की काही ना काहीतरी स्पेशल नाश्ता बनवायचा असतो. त्यामुळं ना म्हणजे आज मी बनवणार आहे नाश्त्यामध्ये डाळवडे. तर डाळवडे ना साहेबांना खूप आवडतात. मुलांना जास्ती आवडत नाहीत. त्यामुळं ना थोडेसेच बनवणार आहे आणि आम्ही ना आमच्यासाठी फ्राईड राईस बनवणार आहे मुलांसाठी आणि माझ्यासाठी. पण वडे फक्त साहेबांसाठी बनवणार आहे. कारण की त्यांना खूप आवडतात आणि ते ना म्हणजे त्यांना कधी खावंसं वाटलं, घरामध्ये दुसरा जरी नाश्ता बनवलेला असला ना, तरी पण त्यांना खावंसं वाटलं की मग जातात स्टेशनला आणि विकत घेऊन येतात. असं चालू असतं त्यांचं. मग मी म्हटलं आता आहे घरामध्ये चणा डाळ, तर बनवूनच टाकावे डाळवडे. म्हणून मी आता इथे बनवणार आहे डाळवडे. तर डाळवडे एकदम सोपी रेसिपी आहे. याच्यामध्ये दुसरं काही असं बाहेरून एक्स्ट्रा काही आणावं लागत नाही. जे घरामध्ये साहित्य असतं त्याच्यानेच ते बनवता येतं. तर इथे मी चण्याची डाळ 1 वाटी भिजू घातली होती रात्रीच्या टायमाला आणि ती सध्या आता खाली ठेवलेली आहे किचनच्या, त्यामुळं मी ते दाखवत नाही. तर आता त्याची अगोदर मी तयारी करून घेते. तर तयारी करताना ना इथे मी बारीक कांदा चिरला अगोदर, त्यानंतर मिरच्या कटिंग केल्या, म्हणजे 2 ते 3 मिरच्या बारीक कटिंग केल्या आणि कांदा एवढा तिखट होता ना की डोळ्याला पाणी येत होतं एकदम. तर कांदा आणि मिरच्या कटिंग झाल्याच्या नंतर मी इथे कटिंग करत आहे कढीपत्ता. तर कढीपत्ताचा खूप महत्त्वाचा रोल असतो याच्यामध्ये. त्याच्यामुळेच खूप जास्त टेस्टी येते डाळवड्याला. आणि कढीपत्ता कट करून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मी आता टाकणार आहे कोथिंबीर. तर सध्या आमचं फ्रीज बंद आहे, त्यामुळं कोथिंबीर मी असंच वरतीच ठेवली होती टोपलीमध्ये कपडा झाकून. तर थोडीशी सुकल्यासारखी झाली होती कोथिंबीर. तर हे बघा, हे मी डाळ भिजू घातली होती रात्रीच आणि छान अशी डाळ भिजली होती. तर आता त्यातलं ना सगळं पाणी मी काढून घेणार आहे. थोडंसं सुद्धा पाणी नाही ठेवायचं, नाहीतर ना डाळवडे बनणारच नाहीत जर पाणी असेल त्यामध्ये तर. त्यामुळे पूर्ण डाळीमधले जेवढं काही पाणी आहे ते पुढं काढून घ्यायचं आणि डाळ बघा पूर्ण व्यवस्थित अशी भिजलेली पण आहे. तर आता ही डाळ ना मी वाटून घेणार आहे अगोदर. तर आपल्या मर्जीने आपल्याला ना मोठाड वाटायची असेल तर आपण तशी पण वाटू शकतो. पण साहेबांना ना ते म्हणजे चण्याची डाळ जी असते ती अख्खी जर भेटली ना खाताना, तर त्यांना ते आवडत नाही. त्यामुळं ना मला इथे मी बारीक डाळ वाटून घेणार आहे. नाहीतर ना खरं बघायला गेलं तर हे डाळवडे जे असतात त्यामध्ये ना 1 चमचाभर डाळ ना साईडला काढून ठेवायची असते आणि बाकीची डाळ वाटून घ्यायची असते आणि त्यानंतर मग वाटल्याच्या नंतर मग ती चमचाभर जी डाळ आपण काढून ठेवलेली असते ना, ती डाळ पण याच्यामध्ये मिक्स करायची असते. जेणेकरून ना म्हणजे डाळवडीमध्ये अख्खी डाळ पण भेटली पाहिजे. असा त्याचा रूल असतो. पण ना साहेबांना ते अख्खी डाळ आवडत नाही. एकदम बारीक वाटून त्याची डाळवडे बनवायचे ते आवडतं. आणि आमच्या इथं ते अण्णा येतो ना इडलीवाला, तर त्याच्या पण डाळवडे असेच असतात. एकदम बारीक डाळ वाटलेली असते आणि त्याच्यामध्ये अख्खी डाळ तर जरा पण भेटणार नाही असं असतं. त्यामुळं मग त्यांना ते डाळवडे आवडतात, म्हणून मग म्हणलं आपण त्यांना जे आवडतात डाळवडे तसेच बनवावे. तर आता इथे मी डाळ जी आहे ती पूर्ण व्यवस्थित वाटून घेतलेली आहे आणि आता याला एका बाउलमध्ये काढणार आहे. आणि आता बाहेर सगळेजण उठलेले आहेत, पण हे चादर पांघरून बसलेले आहेत सगळेजण आणि टी व्ही लावून बसलेले आहेत तारक मेहता बघत. तर त्याचा टी व्हीचा आवाज येऊ नये म्हणून मी इथं व्हॉईस ओव्हर करायला हे केलेलं आहे.
तर आता डाळ वाटल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा जिरे टाकले, त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकली 1 चमचाभर, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकलं, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर. तर आता हे झाले पावडरचे मसाले. आणि त्यानंतर आता हे जे आपण कट केलेलं आहे कांदा, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता, तर हे एक एक करून सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग सगळं मिक्स करायचं आहे. आणि आज ना नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर थोड्या वेळाने आम्ही जाणार आहोत फ्रीज घ्यायला, नवीनवाला फ्रीज घ्यायला. कारण की घरातला फ्रीज जो आहे तो बंद पडलेला आहे आणि फ्रीजशिवाय तर आपलं काम चालत नाही रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये. फ्रीज, टी व्ही, मोबाईल हे सगळं जे आहे ते खूप महत्त्वाचं झालेलं आहे आजकाल आपल्यासाठी. तर फ्रीज घेण्यासाठी आम्हाला जायचं होतं, त्यामुळं पटापट आता नाश्ता बनवून घेते. तर कोथिंबीर वगैरे टाकल्याच्यानंतर मी टाकलं चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर 1 चमचाभर टाकलं इथे तांदळाचं पीठ. तर आता हे सगळं जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर चण्याची डाळ वाटलेली, त्यामध्ये लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, मिरची, कोथिंबीर, कांदा, कढीपत्ता कट केलेला आणि त्यानंतर ना हे चवीपुरतं मीठ आणि तांदळाचं पीठ हे सगळं एक जीव करून घ्यायचं आहे आणि याचा ना गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर बनवणार आहोत आपण याचे वडे. आणि वडे बनवण्याच्या अगोदर ना इथे तेल गरम व्हायला मी ठेवणार आहे. कारण की तेल गरम व्हायला थोडासा उशीर लागतो आणि वडे बनवायला काही जास्ती उशीर लागत नाही. त्यामुळं फक्त याचे ना गोल गोल लाडू बनवायचे आणि त्याला चपटं करायचं, एवढंच फक्त काम आहे. तर मी आता इथे तेल गरम झालं नव्हतं म्हणून मी ताटामध्ये ठेवते वडे. आणि डायरेक्टली आपण असं पण बनवून पटकन तेलामध्ये पण सोडू शकतो. पण अजून तेल गरम झालं नव्हतं, त्यामुळं मग ताटामध्ये ठेवत होते. तर हे बघा अशा पद्धतीने हे वडे बनवायचे आहे. एकदम सोपं आहे. असं हाताने दाबायचं आणि ना म्हणजे वडे ना असं कधी-कधी मोठे पण बनवू शकतो आपण. म्हणजे असं जास्ती चपटं करायचं गरज नाही. तर थोडेसे जाड-जाड पण वडे बनवू शकतो. तर पण इथे ना साहेबांना ते जाड-जाड वडे नाही आवडत, अख्खी डाळ नाही आवडत असं आहे. त्यामुळे इथे ना एकदम दाबून चपटे-चपटे एकदम वडे इथे मी तयार करत आहे. तर अशा पद्धतीने वडे जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि आता एक एक करून मी वडे तेलामध्ये सोडून देते. आणि अशा प्रकारे ना वडे जे आहेत ते आलटून पलटून दोन्ही साईडनी व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. आणि ना गॅस स्टोवची फ्लेम जी आहे ना ती मीडियम ठेवायची. जास्ती फास्ट पण नाही करायचं, जास्ती स्लो पण नाही करायचं. मीडियम फ्लेमवरती हे वडे जे आहेत ते तळून घ्यायचे. तर आता इथे बघा व्यवस्थित असे वडे तळलेले आहेत. तर ते मी काढून घेते ताटामध्ये. तर आता सगळे वडे तयार करून झालेले आहेत आणि त्यानंतर आता मी इथे चटणी बनवणार आहे. तर घेतलेला आहे डाळवा, 4 ते 5 चमचे डाळवा घेतला आहे. त्यानंतर अद्रक घेतले 1 इंचाची आणि 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. कच्च्या घेतलेल्या आहेत मिरच्या, हिरव्या मिरच्या. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे दही. तर आणि याच्यामध्ये ना थोडंसं पाणी पण ॲड करू शकता. म्हणजे ना जेवढं आपल्याला चटणीची थिकनेस पाहिजे तेवढं आपण पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता. कोणाला चटणी घट्ट हवी असते, कोणाला पातळ हवी असते. तर तशा पद्धतीने आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण पाणी याच्यामध्ये ॲड करू शकतो. आणि त्यानंतर ना हे वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित असं.
आणि हे ना चटणी शॉर्टकट झाली आहे. बाकीची दुसरी चटणी जर बनवायची असेल ना तर त्याच्यासाठी चण्याची डाळ भिजू घालावी लागते आणि त्याच्यानंतर त्याची चटणी बनवावी लागते. तर इथे ऑलरेडी माझ्याकडे होती भिजलेली डाळ, पण ही एक चटणी तुम्हाला दाखवावी म्हणून मी इथे डाळव्याची चटणी तुम्हाला दाखवते. तर साधी सिंपल अशी ही चटणी बनवायची रेसिपी आहे. डाळवा, हिरव्या मिरच्या, अद्रक आणि दही एवढंच फक्त हे सगळं मिक्स करून वाटून घेतलेलं आहे जारमध्ये. आणि आता हे एका भांड्यात काढून घेते आणि त्यानंतर याला द्यायची आहे फोडणी. आणि फोडणी द्यायच्या अगोदर मी याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. मीठ टाकायचं विसरलं होतं. त्यानंतर मी वाटल्याच्या नंतर मी मीठ टाकून घेतलं आणि मीठ टाकलं त्यामुळं मग मी ना पुन्हा एकदा मिक्सरला लावून ते राऊंड करून घेतला मिक्सरचा. आणि आता हे एका भांड्यामध्ये काढून घेते. आणि आता वाटलेली जी चटणी आहे त्याला द्यायची आहे फोडणी. तर त्यासाठी मी इथे लाल मिरच्या सुकलेल्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो राईचा, पण राई नव्हती माझ्याकडे, त्यामुळे जे असेल त्याच्यानेच मी आता भागवते, कारण की आता नव्हती सध्या राई त्यामुळं. पण राई ना खूप महत्त्वाची असते याच्यामध्ये, त्याच्याने टेस्ट चांगली येते चटणीला. तर आता इथे चमचाभर म्हणजे हा मोठा चमचा नाही, पण तेलाचा जो चमचा असते त्याच्याने एक चमचाभर तेल टाकलं कढईमध्ये आणि त्यानंतर आता याच्यामध्ये हे सुकलेले मिरच्या आणि कढीपत्ता टाकायचा आहे. आणि याच्यामध्ये ना राई टाकली असती तर खूप छान झालं असतं, पण राई नव्हती त्यामुळं पुन्हा एकदा सांगते की राई खूप महत्त्वाची असते. राई नव्हती त्यामुळं ना चटणी एवढी काही खास झाली नव्हती. राई टाकली असती ना तर चटणी चांगली झाली असती. तर आता हे सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता व्यवस्थित असा तडतडला ना तेव्हा मग याची फोडणी द्यायची आहे डायरेक्टली चटणीवरती. आणि ना ते फोडणी देताना ना मी कॅमेरा चालू करायचाच विसरून गेले. त्यामुळं आणि नंतर ना फोडणी दिल्याच्या नंतर मग लक्षात आलं की अरे कॅमेरा चालू करायचाच राहून गेला. तर हे बघा, जे वाटलेलं वाटण होतं त्याच्यावरतीच मी जे तेल होतं आणि जे फोडणी होती ते टाकून घेतलं. आणि त्यानंतर आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे झालेली आहे आपली इन्स्टंट चटणी तयार. एकदम म्हणजे कमी वेळेमध्ये बनणारी ही चटणी आहे. तर हे बघा, डाळ वडे आणि हे चटणी ग्रीनवाली इडलीची चटणी. तर या मग तुम्ही पण नाश्ता करायला. आणि जायचं आहे आता आम्हाला फ्रीज आणायला, त्यामुळं आता सगळेजण आम्ही नाश्ता करून घेतो. चलो चलो. नाही 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 नाही, बाटल्या सगळ्या भरल्या ना, चल. तर आता इथे मी आणि साहेब निघालो आहोत फ्रीज घेण्यासाठी. आणि अन्नूताईने इथे आम्हाला पसारा काढून दिलेला आहे, म्हणजे जे काही भंगारमध्ये द्यायचं आहे ते काढून दिलेलं आहे. तर काही जुन्या भरण्या वगैरे होत्या, बिसलेरीच्या बाटल्या वगैरे होत्या. पण घरामध्ये अडचण झाली ना दादा, असं डायरेक्टली दरवाजा नाही उघडायचा. आणि आजकाल ना बिबट्याचं एवढी दहशत पसरलेली आहे सगळीकडे की ना घराचा दरवाजा जर उघडायचा म्हणलं तरी पण भीतीनेच उघडावा लागतो. आणि बाकी मग असं बाहेर निघायचं म्हणलं तर ते तर खूपच भीतीदायक आहे. म्हणजे आपली मुलं, आपला नवरा, म्हणजे होता होईल तेवढं बाहेर जाऊच नाही असं वाटतं ह्या बिबट्याच्या दहशतीमुळे. आणि कधी हे सगळं संपेल काय माहिती नाही आता. काय याच्यावरती उपाय होईल आणि कधी हे लवकर संपेल. पण हे सगळं संपलं पाहिजे लवकरात लवकर. भरपूर लोकांचा जीव गेलेला आहे. आणि ते कालचीच गोष्ट आहे, म्हणजे ना बिल्डिंगमध्ये पहिल्या माळ्यावरती
सोडला बिबट्या आणि एका फ्लॅटमध्ये घुसून तिथं त्यांनी लोकांना भरपूर जखमी केलेलं. तर ते सगळं ना म्हणजे ऐकून न्यूजला ते तर खूपच अजून जास्तीच भीती वाटायला चालू झाली. म्हणजे त्याला एवढं सुद्धा हे नाही की ही माणसं जास्ती असली तर तिथं येणार नाही असं नाही. जिथे गर्दी असेल तिथं सुद्धा बिबट्या येऊ शकतो. त्यामुळं ना खूप खतरनाक वातावरण झालेलं आहे. त्यामुळं ना सगळ्यांनी होता होईल तेवढं आपल्या परिवाराला आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्याचाच प्रयत्न करावा. आणि आपल्याला कामासाठी तर बाहेर निघावंच लागतं. प्रत्येकाला म्हणजे काही छोटी-छोटी कामं असतात. त्यासाठी सुद्धा आपल्याला बाहेर निघावं लागतं. मुलांना शाळेत जावं लागतं. आता हे तर आपण बंद नाही करू शकत. पण ना काय करायचं त्याच्यावरती काय उपाय करायचा हे पण काही समजत नाही आहे. आजकालचं हे भयंकर परिस्थिती बघून खूप भयंकर वातावरण झालेलं आहे. आणि ते ना आलेलो आहे आम्ही फ्रीज बघण्यासाठी. तर भरपूर फ्रीज बघितले. एक म्हणजे अनुताईचं आणि तिच्या पप्पाचं काय असतं की दिसायला चांगला दिसला पाहिजे आणि पॉश असला पाहिजे एवढंच असतं. पण एक ना असाच फ्रीज बुक केला पण होता की दिसायला छान होता आणि पॉश होता असं फ्रीज बुक पण केला होता. पण त्यानंतर मी लास्टच्या टायमाला फ्रीज तो कॅन्सल करायला सांगून 5 स्टारवाला फ्रीज घेतला. जेणेकरून विजेचं बिल पण कमी येईल. आणि आता हे बघा हे जे चॉकलेटीवाला आहे हे दिसायला चांगला आहे, ठीकठाक आहे, पण ना 2 स्टारवाला आहे. त्यामुळे याचं बिल भरपूर येणार. आणि आम्ही घेतला होता हा ब्लूवाला. तर तो फ्रीज ना अनुताईला भरपूर आवडला होता. म्हणजे ब्लू कलरवाला. हे बघा हा वाला फ्रीज अनुताईला भरपूर आवडला होता आणि तिच्या पप्पाला पण आवडला होता. पण मी ह्यांच्या बाजूचा फ्रीज घेतला सिल्वर कलरचा, कारण 5 स्टार होता आणि दिसायला फक्त देखण पण बघणं हे चुकीचं आहे. मला तर असं वाटतं की त्याची क्वालिटी बघितली पाहिजे. दिसायला छान आहे म्हणून कुठलीही गोष्ट घ्यायची नाही. तर त्याची क्वालिटी त्याची म्हणजे काय काय खासियत आहे त्या फ्रीजमध्ये हे सगळं मी बघूनच घेतलं लास्टला. तर हे बघा हे कलरफुल फ्रीज ह्या बापलेकांना आवडत होते. पण मला कलरफुल फ्रीज नाही आवडला. तर मी किचनमध्ये वापरणार होते त्यामुळे मी हा वाला फ्रीज घेतला. आणि खूप चांगला फ्रीज म्हणजे दिसायला एवढं काही वाईट पण नाही आहे, चांगलाच आहे. आणि त्याची क्वालिटी वगैरे सगळं चांगलं होतं. जाळी होती पाठीमागे आणि पाठीमागे ना जाळी असणं हे गरजेचं आहे जेणेकरून फ्रीज ना लवकर गरम होत नाही आहे. आणि ठीकठाक असा फ्रीज घेतलेला आहे मी. तर हा वाला सिलेक्ट केला आणि बजेटमध्ये होता. आम्ही आहे ना असं हप्त्यावरती वगैरे घेतला नाही, डायरेक्टली कॅशमध्ये घेतला. त्यामुळं ना बजेटमध्ये जो बसला तो घेतला आणि त्याची क्वालिटी पण चांगली आहे. हे बघा जाळी पाठीमागे आहे आणि असं पाठीमागे जाळी असणं चांगलं असतं जेणेकरून फ्रीज जास्ती गरम होत नाही. तर आता इथे बिल वगैरे सगळं तयार झालेलं आहे आणि आम्ही आता निघतोय. तर साहेबांनी बोलले की तुला वॉशिंग मशीन घ्यायची होती तर बघून जाते पण. पण मी बघितलं नंतरनं विचार केला की आता वॉशिंग मशीन जरी घेतली एवढं काही म्हणजे गरजेचं तर नाही आहे मला, कारण आम्ही किती घरामध्ये 4च माणसं आहोत आणि एवढी काही जास्ती कपडे पण नसतात. त्यामुळं मग वॉशिंग मशीन घेणं पण एवढं काही गरजेचं नाही आहे. हा एकदम गरजेचं असेल ना तेवढंच फक्त मी घेते. बाकी याची एवढी काही गरज नाही, कारण की मी कुठं जॉबला पण जात नाही ना, मी घरातच असते. त्यामुळं कपडे धुवायचा काही प्रॉब्लेम नाही, घरात बसून असते त्यामुळं. आणि घरात जरी असलं तरी ढीगभर जरी मोठं कुटुंब असेल आणि कपडे जास्त असेल तर मग वॉशिंग मशीन ठीक आहे चालून जाते. पण आम्ही नेहमी 3-4 माणसं आणि मी तर घरातच असते त्यामुळं मग मला ना वॉशिंग मशीनची जास्ती काही गरज वाटली नाही आणि त्यामुळं ना मी घेतलं नाही वॉशिंग मशीन. कारण हाच पैसा अनुताईच्या शिक्षणासाठी पुढं कामाला येईल. त्यामुळं ना मी तिथे वॉशिंग मशीन घेणं कॅन्सल केलं. आणि त्यानंतर आता आम्ही आलो आहोत घरी आणि घरी हे बघा वाजलेले आहेत 2:45. पण इथे साहेबांना दुःख वाटत होतं जुनं फ्रीज जायचं, कारण की आता उद्या फ्रीज येणार आहे म्हणजे सोमवारी नाहीतर मंगळवारी येईल. तर हा आता आमचा जवळ-जवळ 13.5 वर्षाचा फ्रीज आहे. 13.5 वर्ष याला पूर्ण झालेली आहेत आणि अजूनपर्यंत बिचारा चालतो. म्हणजे असं नाही की तो बंद पडलाय, चालतो पण ना
अचानकच त्याच्यातनं जोरजोरात आवाज चालू होतो आणि हलतो फ्रीज. त्यामुळं ना मग आम्ही भीतीने तो नवीनवाला फ्रीज आता घेतलेला आहे. पण ह्या जुन्या आठवणी, हे जुनावालं फ्रीज जे आहे, तर कुठलीही वस्तू आपल्या घरामधली कसं असते, एक इमोशनली अटॅचमेंट झालेलं असतं कुठल्याही वस्तूसोबत. तर तसंच साहेबांना झालं होतं आणि त्यांचं ना फर्स्टवाला बोनस होता आणि त्या बोनसने हे फ्रीज घेतलं होतं. तर त्यांना ना मन भरून आलं होतं. तर भरपूर वेळ ते ह्या फ्रीजला बघत होते. तर आम्ही सगळेजण हसत होतो. पण साहेब त्या फ्रीजला बघत होते आणि खूपच त्याच्या आठवणी जुन्या जुन्या, म्हणजे हे मी असं आणलं होतं, तसं घेतलं होतं, याचं असं केलं होतं, तसं केलं होतं, हे सगळं त्यांचं चालू होतं बोलणं. आणि आम्ही तिघंजणं मात्र मजा घेत होतो लांबूनच. तर अशा प्रकारे ना आम्ही छान असा फ्रीज घेतलेला आहे आणि आता मला तर आतुरता आहे नवीन फ्रीजची. बाकी साहेबांना ह्या फ्रीजसोबत अटॅचमेंट झालं होतं, पण मला मात्र ना नवीन फ्रीज खूप आवडलेला आहे. त्यामुळं मग आता मी त्याची वाट बघत आहे, नवीन फ्रीज कधी येईल असं. तर फ्रेंड्स, आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला आमचा नवीन फ्रीज दिसेल घरामध्ये आणलेला. तर पुढचा ब्लॉग बघायला पण विसरू नका आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय. 10-15 नाही, 13.5 वर्ष आजच्या डेटला सुद्धा चालू आहे ती, नाही असं नाही, पण आता काय चालू आहे. पण आता रिस्की आहे चालवणं त्याला. बिचारा ती म्हणते मला रिटायर करा बस. फक्त श्वास राहिले त्याचे. मग लेकराला कधी धोका दिला ना, मला कधी करंट नाही करंट नाही लागलं तिला अजून. नाही असं करा, एकदा गळ्याला पडा आणि रडा. नाही गळा पडाय. रडा रडा. अहो खरंच एकदा गळ्याला पडून पप्पी घ्या त्याची, रडा. तुला सुद्धा माहिती आहे, याचं जे- पहिल्या बोनसचं पहिलं फ्रीज आहे ते. अगं पण हे जर कॉम्प्रेसर एवढं भारी आहे ना, ते असं भेटणार पण नाही. एवढं कॉम्प्रेसर 13-14 वर्षाचं नाही भेटू शकत. क्वालिटी आणि ते मस्त compressor होती. एवढं भारी होतं ना, ते सहज ती बिळे बघ एकदा फ्रीज देताना असंच रडत होता. हा तुला म्हणजे का? मग किती वर्ष काय. मस्त आहे, क्वालिटी अजून सुद्धा चांगली आहे त्याची. पण ते नाही का हो, जागोजागी स्फोट व्हायला लागलेत ते फ्रीजचे. तुमचं म्हणणं पण बरोबर आहे, चांगलं आहे, पण एवढं वर्ष ठेवायची असते कुठली पण industry. इलेक्ट्रॉनिक वस्तू एवढं वर्ष नाही ठेवत आहेत. हे स्वतः refrigerator चं आता याचं मानतो. कॉम्प्रेसर जे आहे ना, ते आताच्या कॉम्प्रेसरला पण महाग टाकते. एवढं कॉम्प्रेसर मजबूत आहे. अहो, ते आहे मजबूत, पण लय भारी लय आहे. वर्ष झाले, आता retire व्हायचं. असू दे, आता एकदाशी जाऊ द्या त्याला बिचाऱ्याला, जाऊ द्या.